हो, ओके. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज बऱ्याच दिवसांनी आपला संध्याकाळचा ज्ञानबोध कार्यक्रम सुरू करत आहोत आपण आजच. आणि खूप महत्वाची व्यक्ती आज आपल्याला मिळणे हे आपलं भाग्यच आहे. शशिकांत जोशी, ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांना तुम्ही सगळे ओळखतच असाल. आपण बऱ्याचदा त्यांना कार्यक्रमाला बोलवले, पिरॅमिडला सुद्धा दोनदा तीनदा सर येऊन ध्यान घेतलेलं आहे. तर आज आपलं हे आहे पुस्तक वाचन आपण सुरू करणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तर श्री कृष्णामृत, श्री भगवद्गीता विज्ञान सार. तर हे मला जोशी सरांकडनंच भेट मिळाली आणि मग त्यावेळेला लगेचच विचार केला की हे भेट आलेली आहे तर नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. आणि आपला अधिक मास सुरू होणार होता आणि झालाही होता, तर त्यावेळेला मी लगेचच निर्णय घेऊन टाकला. भगवद्गीता वाचन आपल्याला बऱ्याच दिवसापासून सुरू करायचं ठरलं होतं आणि हेही पुस्तक घ्यायचं, कारण या पुस्तकात काही खास आहे की एक ध्यान प्रचार आपण जे ज्या संस्था करतात, PSSA म्हणा किंवा पिरॅमिड सरांची जर ऑर्गनायझेशन म्हटली, पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन पुणे, तर ह्यांचं खूप कार्य या विषयावर झालेलं आहे. आणि जी भगवद्गीता आहे, त्या भगवद्गीतेच्या श्लोकचे अर्थ अध्यात्माला जुळलेले आणि त्यातलं विज्ञान हे असं ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांनी तमिळ भाषेत लिहिलं होतं आणि ब्रह्मर्षी शशिकांत जोशी सरांनी हे मराठीत ट्रान्सफर केलेलं आहे. तर सरांकडनंच हे पुस्तक भेट आपल्याला आलंय आपल्या पिरॅमिडच्या लायब्ररीसाठी आणि त्यामुळे आपण हे वाचनास कार्यक्रमास घेत आहोत. आणि मग मी सरांना विनंती केली की सर थोडंसं आमच्या साधकांना तुम्ही गाईड करा. तर आज आपल्याला खूप सरांनी वेळात वेळ काढून वेळ दिला, तसं तुमचे खूप खूप आभार. आणि या पुस्तकाबद्दल तुम्ही थोडं सांगावं, ध्यानही घ्यावं, कारण ध्यान मास्टरच आहेत, पिरॅमिड मास्टरच आहेत, तर त्यांच्या समवेत आपल्याला ध्यान करायला मिळणे हेही आपलं भाग्यच आहे. आणि महत्वाचं असं तुम्हाला लिहिताना काही स्पेशल अनुभव आले असतील. सरांनी बरीच पुस्तकं ट्रान्सलेट केली. आपण बघितलं सीतायन पुस्तक शुभांगी गोसाई मॅडमने घेतलं होतं. तेही आता नवीन आवृत्ती आली, तेही सरांनी भेट दिलेली आहे. तेही शुभांगी मॅडमना मी परत घ्यायला लावलेलं आहे. त्याही हो म्हणालेल्या आहेत. तर सरांनी बरीच पुस्तकं ट्रान्सलेट केली. आणि महाराष्ट्र जो काही होता पिरॅमिडचं मॅगझिन, त्याचंही संपादन सरांनी बरेच वर्ष केले. अजूनही बऱ्याच ऍक्टिव्हिटी सरांच्या चालू आहेत की त्यांच्यापासून आपल्याला एक खूप मोटिवेशन मिळू शकतं की माणसाने किती कार्यरत राहिलं पाहिजे. आणि महत्वाचं पत्रीजींच्या सहवासात सरांनी जे काम केलंय आणि त्यांचे जे संस्कार सरांवर झाले, ते सरांबरोबर इकडं तिकडं मी जेव्हा जाते किंवा भेटते, त्यातून सरांच्या मुखातून ऐकायला खूप आपल्याला चांगलं वाटतं. आणि कसं आपण असावं एक ध्यान मास्टर, पिरॅमिड मास्टर, हे सरांकडनं खूप शिकायला मिळतं. अर्थात पत्रीजींच्या सहवासात राहिल्यामुळे पत्रीजींनी त्यांच्यावर जे काही सगळं बिंबवलंय सर आज तागायत ते फॉलो करतात, जे इथं करताना दिसत नाही. पण मी बघतीये सरांचं मात्र अगदी त्यांच्या प्रिन्सिपल प्रमाणेच काम चालू आहे. त्यामुळे एक मला सुद्धा अत्यानंद होत असतो की सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं, सरांचे कार्यक्रम आयोजित करणं. तर सरांना मी विनंती करते की सर तुम्ही आज आम्हाला तुमचं मार्गदर्शन या निमित्ताने द्यावं आणि ध्यानही घ्यावं. तर ओव्हर टू यू सर. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. सुरू करू शकता सर तुम्ही. धन्यवाद मंगल मॅडम. तुम्ही मला तुमच्या सगळ्या साधकांशी मैत्री करण्याची संधी दिलीत आणि सगळ्यांना माहिती आहे की भगवद्गीता हा हजारो वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ, जे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात युद्धाच्या वेळेस सांगितली. तिचं प्रयोजन, तिच्या सांगितलेल्या गोष्टी आजही आजच्या या नवयुगामध्ये तंतोतंत लागू पडतात, कारण ते सत्य आहे आणि सत्य कधीच बदलत नसतं. दुसरी गोष्ट, भगवद्गीतेवरती मोठमोठ्या मास्टर्सनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे, लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं आहे, अनेक संतांनी आणि अभ्यासकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यांच्या प्रत्येकाचं याचं एक एक वैशिष्ट्य आहे.
उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलींनी भक्ती योगावरती भर दिलेला आहे. कारण भगवद्गीतेमध्ये सगळंच आहे, म्हणजे विषाद योगापासून सुरुवात झालेली आहे, पण त्यात 18 अध्यायात 18 योग सांगितलेले आहेत आणि प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्या क्षेत्राप्रमाणे ते केलंय. जसं की लोकमान्य टिळकांनी कर्मयोगावरती जास्ती भर दिलेला आहे, तसं या पुस्तकामध्ये ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांनी हे पुस्तक जेव्हा लिहिलं, हा ग्रंथ जेव्हा लिहिला, त्याचं कारण काय आहे आणि तो कसा लिहिला गेला हे आपण समजून घेऊ. त्याचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला लक्षात येईल. आता भगवद्गीता ही सध्या आजच्या या नवीन युगामध्ये जगभरात अभ्यासली जाते, कारण त्यात सांगितलेल्या गोष्टी आजच्या आता आपण म्हणतो मॅनेजमेंट सायन्स किंवा पेरेंटिंग, तर सगळे विषय ह्या भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत. म्हणजे म्हणून या पुस्तकाचं नावच दिलेलं आहे की श्रीकृष्णामृत श्रीमद भगवद्गीता विज्ञान सार. म्हणजे माणसाने जगावं कसं, हे जीवन कसं जगावं याचं अमृत श्रीकृष्णाकडनं आपल्याला मिळालेलं आहे आणि ते सगळं शास्त्रीय आहे, सगळ्या विज्ञानाचं ते सार आहे. ते कसं आहे ते पण आपण समजून घेऊ आणि याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे, असतेच ती, की आपलं जीवन आनंदात जावं. आपलं जीवन जरी दुःख आली तरी सुद्धा आपल्याला आनंदात जगता यायला पाहिजे आणि ह्या सुखदुःखाच्या फेऱ्यातनं मुक्त होता यायला पाहिजे. तर सर्वप्रथम मला आपल्या सगळ्यांना सांगावं लागेल की ब्रह्मर्षी पितामह पत्री सर कोण आहेत. तर ते तुमच्या आमच्यासारखे संसारी गृहस्थ आहेत आणि शास्त्रज्ञ आहेत, भौतिक विज्ञानाचे शास्त्रज्ञ आहेत, तसेच ते आध्यात्मिक शास्त्रज्ञ पण आहेत. 45 वर्षापूर्वी त्यांना ध्यानाबद्दल कळलं, त्यांनी भरपूर ध्यान केलं आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश कळला. तसं शंकराचार्यांना प्रश्न पडला होता की को हम, मी कोण आहे, आणि तो प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी पडतोच, त्याची उत्तर आपण शोधत असतो. तर मी कोण आहे, मी इथे का आलो या पृथ्वीवरती, मला काय करायचं आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय, हे सगळे प्रश्न त्यांनाही पडले होते आणि ध्यानात आल्यानंतर त्यांना या सगळ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि ते मिळण्यासाठी ध्यान साधनेबरोबरच त्यांनी भरपूर आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन केलं. भरपूर म्हणजे असं की त्यांनी जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक आध्यात्मिक पुस्तकं जगातल्या सर्व पिरामिड मास्टर्सची, आध्यात्मिक शास्त्रज्ञांची पुस्तकं, त्यांनी संतांची पुस्तकं त्यांनी वाचली. त्याच्या आधी सुद्धा त्यांनी भगवद्गीता वाचली होती, परंतु अध्यात्मात आल्यानंतर, ध्यान साधना केल्यानंतर, त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी भगवद्गीता पुन्हा वाचली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आधी जो अर्थ आपल्याला कळला होता त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते काय आहे ते सगळ्यांना कळण्यासाठी त्यांनी सोप्या शब्दात आणि थोडक्यात हे पुस्तक आपल्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये भगवद्गीतेत आपल्याला कल्पना आहे की 700 श्लोक आहेत, पण 700 श्लोक पत्री सरांनी घेतलेले नाहीत. या पुस्तकात त्यांनी फक्त 104 श्लोक घेतलेले आहेत, पण प्रत्येक श्लोकाचा पदविच्छेद, आधी श्लोक, नंतर पदविच्छेद, नंतर त्याचा शब्दार्थ आणि त्याच्यानंतर तात्पर्य म्हणजे सरळ अर्थ आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं विवरण केलेलं आहे
म्हणजे त्याच्यात गर्भितार्थ काय आहे, त्यांना नेमकं काय सांगायचं आपल्याला, हे त्यांनी प्रकट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे असं का त्यांनी केलं ते पण त्यांनी त्यांच्या ह्याच्यात सांगितलंय. तर आपण पहिल्यापासूनच सुरुवात करूया. तर गीता या शब्दाचा अर्थ असा आहे की जे गायलं जातं ते. ही भगवद्गीता काय आहे, तर वेद व्यासांनी संपूर्ण मानव जातीसाठी भगवान श्रीकृष्ण यांच्याद्वारे सांगितलेली गीता, ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी सांगितली म्हणून ती भगवद्गीता. या गीतेच्या प्रभाव क्षेत्रात राहून गीतेनुसारच आचरण केले तर कायम कल्याणच होईल. या गीतेचे अतिक्रमण करून आचरण केले तर दिवसेंदिवस आपल्याला कष्टांशीच सामना करावा लागेल. येणाऱ्या दिवसात हानी आणि फक्त हानी. कुरुक्षेत्रावरील महासंग्रामाच्या सुरुवातीला अर्जुनाला उद्देशून भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला गेला. पण भूतकाळ, भविष्यकाळ, याच्यामध्ये असणारा वर्तमान काळ, या संपूर्ण काळात सर्व काळी मुक्ती, मोक्ष यांची अभिलाषा बाळगणाऱ्या मुमुक्षूंना प्राप्त झालेला हा महाप्रसादच आहे. तो म्हणजे ही भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णांच्या बासरीतून बरसणारा हा अद्भुत मुरलीनाद असून भगवान श्रीकृष्णांच्या स्वतःच्या ध्यान अनुभवांच्या भांडारातून प्रकट झालेली अमृतधाराच आहे हे गीता ज्ञान. भगवद्गीता ती लोकांनी वाचली मला माहित नाही, पण भगवद्गीतेतले श्लोक जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असतात. त्यातला काही श्लोक, त्यातला एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की जेव्हा जेव्हा धर्म कमजोर पडू लागतो, जेव्हा जेव्हा अधर्माचा जोर वाढू लागतो, तसेच संपूर्ण प्रजा सत्य विसरून अराजकता, भ्रष्टाचार, अधर्म यात पूर्णपणे लिप्त होते, तेव्हा तेव्हा योगेश्वर अवतरित होऊन विसरवली गेलेली सत्ते प्रजेला, लोकांना पुन्हा सांगून त्यांना अधर्मातून बाहेर काढून सत्य धर्माचा पुनरुद्धार करत असतात. श्री वेदव्यास यांच्यासारखे महायोगी सत्य प्रबोधन करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतील. आतापर्यंत कितीतरी योगेश्वरांनी जन्म घेतला असेल, न जाणो किती बुद्ध जन्माला येतील आणि आणखीन किती योगेश्वर जन्म घेणार असतील. किती बुद्ध जन्माला असतील, हे सर्व प्रत्येक मानव धर्मानुसार जगण्यासाठी, मानव जातीच्या महाउद्धारासाठी, सत्य प्रकाशात आणण्यासाठी, आपल्या वाट्याची मदत करण्यासाठीच जन्म घेतच राहते. भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होईल, आम्ही काय करू? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिलं होतं की माझ्यासारखे बुद्ध यापूर्वी अनेक येऊन गेलेले आहेत आणि पुढेही येतच राहतील. मी फक्त मी जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष आचरणात आणा. तसंच सत्य सत्य हे एकच असतं, शाश्वत असतं.
सत्य एकच आहे आणि ते आहे ममात्मा सर्व भूतात्मा. त्या अद्वितीय सत्याला आधार बनवून जीवन जगणे हेच ज्ञानयुक्त जीवन आहे. आत्मसत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावर, समजल्यावर, त्या आत्मसत्यातून प्रकट झालेल्या आपल्या आचरणाचा धर्म आहे. आत्मसत्याची माहिती नसल्यावर आपण असत्यातच जगत असतो. असत्यातून अधर्मच जन्म घेत असतो आणि असत्यात राहून आपण जे आचरण करतो तोच आहे अधर्म. सृष्टीत व्याप्त सर्व सत्यांचा प्रत्यक्ष रूपात अनुभव घेऊन परोक्ष रूपाने त्याचे समीकरण करून, एकत्रीकरण करून श्री वेदव्यास यांनी ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता इत्यादींची रचना करून लोकांना संपूर्ण व समग्र मार्गदर्शन केले आहे. श्री वेदव्यास आणि भगवान श्रीकृष्ण यांना नमस्कार करून त्यांच्याद्वारे प्रचलित भगवद्गीतेचा काही मुख्य श्लोकांद्वारे आपण त्यांचे स्मरण करू. आपण इथे फक्त मुख्य श्लोकच घेत आहोत, कारण काही विषय पुन्हा पुन्हा वारंवार विविध अध्यायात एकाच प्रकारे त्यांनी सांगितलेले आहेत. एकाच विषयाला अनेक श्लोकांच्या साच्यात टाकून वरून विवरण देण्याऐवजी जर आपण उदाहरण म्हणून एकच श्लोक घेऊन संपूर्ण रूपाने विषय चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतो. भगवद्गीता 18 अध्यायात विभागली गेलेली आहे, परंतु ज्ञान आहे एकच. सर्व अध्यायात तीच मौलिक सूत्र सांगितली गेली आहेत. तर हे भगवद्गीतेचं सार आहे. म्हणून या श्रीकृष्णामृत श्रीमद भगवद्गीता विज्ञान सार मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारचे ज्ञान आवश्यक आहे, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची साधना करायला हवी, निमित्त मात्र राहून कर्मबंधनात न अडकता कर्तव्य कर्माचरण कसे होईल, धर्म काय आहे, सत्य काय आहे, सत्यात जगायचे असेल तर कशा प्रकारे कर्म करायला हवे, कोणत्या प्रकारचे ज्ञान समुपार्जित शिकायला हवे, मिळवायला हवे, इत्यादी अनेक मौलिक विषयांसंबंधात भगवद्गीतेच्या विविध अध्यायामध्ये सांगितल्या गेलेल्या अनेक श्लोकांमधून एक किंवा दोन श्लोक घेऊन सविस्तर आपण इथे सांगितलेलं आहे. सत्य आणि असत्य याचे योग्य ज्ञान योग्य प्रकारे झाल्यावरच दैनंदिन जीवन आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो. आता आपण हिंदू परिवारात जन्म घेतलाय म्हणून आपण हिंदू होत नाही. यासाठी कृष्णाने जे सांगितले आहे ते जाणणे जरुरीचे आहे. कृष्णाने सांगितल्यानुसार जगल्यावरच आपण हिंदू होऊ. भारतात जन्म घेतला आहे किंवा हिंदू कुळात जन्म घेतला आहे म्हणून कोणीही हिंदू होत नाही, कधीही होणार नाही. या सर्व गोष्टी पिरामिड मास्टर बनलेल्या सर्व लोकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांना नवीन काही सांगण्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा पिरामिड आध्यात्मिकतेत नव्याने प्रवेश केलेल्यांना आणि नव्यानेच ध्यानात प्रवेश करणाऱ्या लोकांना भगवद्गीतेबद्दल योग्य ज्ञान होणे आवश्यक आहे. तर ते कोण आहे पिरामिड मास्टर्स? तर पत्री सर ध्यानात आल्यानंतर त्यांनी इंटेन्स साधना केली, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. यू फॉर एव्हर हे पुस्तक वाचत असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला की आपला जन्म कशा करत आहे, आपल्या जीवनाचा उद्देश या ताणतणाव, दुःख,
त्रासाने त्रासलेल्या या मानव जातीचा ध्यान सांगण्यासाठी आपला जन्म आहे. ध्यानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पृथ्वीवरील सर्व मानवापर्यंत ध्यान शिकवण्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. हे त्यांना आतून जाणवलं. मग त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आपल्याकडे पुष्कळ बाबा, महाराज, अम्मा असे साधू संत आहेत. स्वतःला संत म्हणणाऱ्या काही लोक आहेत. आणि लोक जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते या लोकांकडे जातात, अशा लोकांकडे त्यांचं मार्गदर्शन घेतात. पण पत्रीसरांच्या लक्षात आलं की हे लोक, बरेचसे लोक मार्गदर्शन जे करतात तर त्यांना जे ज्ञान असतं ते सगळं ज्ञान एकदम देत नाही, थोडं थोडं देतात. आणि जे देतात त्याच्या बदल्यात त्यांची काहीतरी अपेक्षा असते. म्हणून पत्रीसरांनी ठरवलं की हे ज्ञान सर्व लोकांपर्यंत मोफत पोहोचवायचं. दुसरं की लोक आपल्याकडे येतील तेव्हा आपण त्यांना सांगू, असं न करता आपण लोकांपर्यंत जायचं, त्यांना सांगायचं असं असं आहे. मग त्याकरता हे ज्ञान सर्व लोकांना व्यवस्थित आत्मसात करता यावं, आचरणात आणता यावं, म्हणून तुम्ही जगामध्ये सध्या आज सुद्धा 100-125 ध्यान पद्धती प्रचलित आहेत. सरांनी शास्त्रज्ञ असल्यामुळे सगळ्यांचा अभ्यास केला आणि अशी पद्धत निवडली की जी अगदी पुरातन, नवीन त्यांनी शोधलेली नाही, अगदी पुरातन ध्यान पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपले सगळे देव ध्यान करत असतात. आणि जी पद्धत गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी पुनर्जीवित केली. गौतम बुद्धाच्या वेळेस पाली भाषा होती, तेव्हा त्यांनी या ध्यान पद्धतीचं नाव दिलं होतं आनापानसती ध्यान. आन शब्दाचा अर्थ आहे श्वास आत, अपान म्हणजे श्वास बाहेर, आणि सती म्हणजे बरोबर राहणे, आपल्या श्वासोश्वासा बरोबर राहणे. फक्त एवढंच करायचं आहे. आणि पत्रीसरांनी हीच पद्धत आजच्या मॉडर्न युगात, नवयुगामध्ये सगळ्यांना करता येईल अशा प्रकारे त्यात सुधारणा करून, बदल करून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी एका माणसाला ध्यान शिकवायला सुरुवात केली आणि 24 जुलै 2022 साली त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा जगातले कोट्यावधी लोक ध्यान करत होते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत मिळेल त्या वाहनाने प्रवास करून संबंध भारतभर या आनापानसती पिरॅमिड ध्यानाचा प्रचार केला. पिरॅमिड ध्यान काय, तर ज्या ध्यानामध्ये पत्रीसरांनी काय केलंय, ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे आपल्याला आपलं मन संपूर्ण रिकामं करायचंय. का करायचंय, तर आपलं हे जे हाडामासाचं शरीर आहे त्याच्या मागे आपण सगळे ऊर्जा शरीर आहोत. आणि ही ऊर्जा तुमच्यात आहे, माझ्यात आहे, अशी या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक वस्तूच आहे. आणि हे सत्य आपल्या पूर्वजांना माहिती होतं, म्हणून त्यांनी मंदिराचा कळस असा बनवला की तो टीव्हीच्या अँटेना सारखं काम करतो. तो वैश्विक ऊर्जा खेचून घेतो, तिचा वर्षाव आपल्यावरती होतो. आणि म्हणून जेव्हा आपण मंदिरात जातो तर आपण किती दमलेलो असतो, चिडलेलो असतो, हे असतो, ते गेल्यानंतर थोडा वेळ बसल्यानंतर जरा छान वाटतं. आणि हा छान वाटण्याचा अनुभव आपण रोज घेत असतो. दिवसभर काम करून रात्री दमून आपण झोपून जातो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठतो तेव्हा आपण ताजेतवाने असतो.
मग असं काय होतं मंदिरात सुद्धा, असं काय घडतं? मंदिरात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं, आपल्याला वाटतं की आपण देवाच्या पायापाशी आलोय, पवित्र वातावरणात आलो म्हणून आपल्याला छान वाटतं. हे कारण आहेच. पण शास्त्रीय कारण हे आहे की आपण ऊर्जा शरीर आहोत. त्या ऊर्जेचं नाव आहे वैश्विक ऊर्जा, पण त्या ऊर्जेने सगळं विश्व व्यापलेलं आहे. आणि ती ऊर्जा आपल्याला मंदिरात गेल्यानंतर त्या पिरामिडच्या, त्या मंदिराच्या कळसाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते म्हणून आपल्याला छान वाटतं. तसं रात्री झोपून सकाळी उठल्यावर आपल्याला छान का वाटतं? आपल्याला वाटतं की आपण आपल्या शरीराला, मनाला विश्रांती मिळाली आहे म्हणून आपल्याला छान वाटतं. ते कारण आहे, पण त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. आपण ऊर्जा शरीर आहोत. ती ऊर्जा आपल्याला सारखी मिळायला पाहिजे, कारण ती विश्वात सगळीकडे आहे पण मिळत नाही. याचं कारण काय? की आपल्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात. तुम्ही बघा, सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोक्यात विचार चालू होतात आणि ते रात्री झोपेपर्यंत चालत नाही, थांबत नाही. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा विचार कमी होतात आणि थोडा वेळ असा येतो की ज्या पद्धतीमुळे, त्यामुळे आपलं मन पूर्ण रिकामं झालेलं असतं, विचार शून्य झालेलं असतं आणि फक्त त्याच वेळेस ती विश्वशक्ती या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात प्रवेश करते आणि आपल्या शरीरामध्ये डोक्यापासून पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत 2,72,000 नाड्या आहेत. त्यातून ती शक्ती वाहत जाते, प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते. आपल्या शरीरातल्या लाखो पेशी त्या शक्तीचा साठा करतात आणि तो साठा वाढला की आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं, प्रफुल्ल. पण हे किती वेळ घडतं? थोडा वेळ घडतं. म्हणून ती ऊर्जा तुम्हाला किती पुरते? सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. पण आपल्याला अनुभव आहे, कधी कधी आपल्याला जर खूप धावपळ झाली, समजा रोज आपण रोज रात्री 10-11 वाजता झोपतोय, पण एखाद्या दिवशी खूप दमायला झालं, धावपळ झाली, तर 8 वाजताच आपल्या डोळे पेंगायला लागतात. कारण आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं की त्या ऊर्जेचा साठा संपलाय, विश्रांती घ्या. ध्यान म्हणजे काय? तर झोपेत जे थोडा वेळ घडतं, आपल्याला जी ऊर्जा मिळते ती आपण जाणून बुजून घडवतो आणि जास्तीत जास्त ऊर्जा मिळते. म्हणजे आपण सकाळी जसे फ्रेश राहू तसेच दिवसभराची सगळी कामं करून रात्री झोपेपर्यंत आपण ताजेतवाने राहू शकतो. तर हे जे ध्यान आहे याचा प्रचार पतिसरांनी केला. त्यांनी स्वतः 1.5 लाखाहून जास्ती पुस्तकं वाचली आणि फक्त 60 पुस्तकं लिहिली. त्यापैकीच हे एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी जीवन कसं जगायचं, भगवद्गीतेत नेमकं काय भगवान श्रीकृष्णांना यांना सांगायचं ते सांगितलंय. त्यांना हे पुस्तक का लिहावं असं वाटलं? तर भगवद्गीता त्यांनी ज्ञान प्राप्ती होण्याच्या आधी, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याच्या आधी पण वाचली होती. पण ब्रह्मर्षी झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जेव्हा ही भगवद्गीता वाचली तेव्हा त्या श्लोकांचा गर्भितार्थ त्यांना काय सांगायचं हे त्यांना कळलं. त्यांच्या लक्षात आलं की भगवद्गीता कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्णाने सांगितली. ते कोण होते? योगेश्वर होते. कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. अर्जुन कोण होता? तुमच्या आमच्यासारखा सामान्य साधक होता. आणि ती लिहिली कोणी भगवद्गीता? तर भगवान वेदव्यासांनी श्री गणपतीकडनं ती लिहून घेतली. वेदव्यास कोण होते? ते पण महान योगी होते. तेव्हा या दोन महान योग्यांची भाषा कळण्यासाठी, त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे हे सांगण्यासाठी, समजण्यासाठी आपण पण योगी बनायला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, योगी भव अर्जुन. मग योगी बनायचं कसं? तर त्याच्यासाठी आधी ध्यानी बनायला पाहिजे. मग ध्यान कसं करायचं? ध्यानाला बसायचं कसं? ध्यानाचं आसन कसं असावं? हे सगळं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि पत्री सरांनी
आपल्याला जी ध्यानाची पद्धत दिलेली आहे ती तीच पद्धत आहे. फक्त त्यांनी कालानुरूप त्यात बदल केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे ध्यान करता येणं सोपं झालेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी कसं ब्राह्ममुहूर्तावरती फक्त ध्यान करायचं. कोणी करायचं तर ज्यांना अध्यात्मात रस आहे त्यांनी करायचं. सांसारिक जबाबदाऱ्या सोडून द्यायचं, ध्यान करायचं असं होतं. पण वास्तविक तसं नाही. ध्यानाची गरज प्रत्येकाला आहे. आता लोक सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्टला काम करतात, कॉल सेंटरला काम करतात, त्यांना ध्यानाची गरज नाहीये का? प्रत्येकाला आहे. कारण ताणतणाव नाही असं या जगात आता कोणीच नाहीये. तेव्हा पत्री सरांनी सगळी बंधनं काढून टाकली. ध्यान कोणीही करू शकतं, केव्हाही करू शकतं. आणि तसंच या ध्यानामध्ये कुठलाही मंत्र नाही, जप नाही, कुठल्याही अटी नाहीत. त्याच्यामुळे हे सगळ्यांसाठी सोपं केलेलं आहे. शिवाय पत्री सरांनी ध्यान करणं म्हणजे काय तर मन रिकामं करणं, विचार शून्य करणं. ते सोपं नाहीये. बहिणाबाईंनी मला छान वर्णन केलेलं आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात की माइंड इज लाईक मंकी, मन हे माकडासारखं आहे, सारखं त्याला विचार पाहिजे असतात. तर हे विचार न अडकता आपलं मन कसं पूर्ण रिकामं करायचं हे जमण्यासाठी पत्री सरांनी 4 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे आनापानसती पिरामिड ध्यान. पिरामिड ध्यान का? तर याच्यामध्ये आपण पिरामिड शक्तीचा उपयोग करतो. काय आहे पिरामिड शक्ती? तर मंदिराच्या कळसामध्ये जशी वैश्विक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती आहे, त्याची तिप्पट शक्ती या पिरामिडच्या विशिष्ट आकारात आहे. आणि त्या 3 शक्ती अंतर्भूत आहेत. एक आहे प्रिझर्वेशन पॉवर, म्हणजे आहे ती गोष्ट जशीची तशी टिकून ठेवायची. म्हणून ते इजिप्त मधल्या पिरामिडमध्ये ममीज ठेवलेल्या आहेत की ज्या 4 ते 5,000 वर्ष झाले पण आज सुद्धा जशाच्या तशा आहेत. दुसरी गोष्ट, आपले सगळे आजार शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक कमी सगळे पिरामिडमध्ये ती ऊर्जा मिळाल्यामुळे बरे होतात. आणि तिसरं काम पिरामिडचं असं आहे की जसा मंदिराचा कळस ती वैश्विक ऊर्जा खेचून घेतं, तसं पिरामिड हे वैश्विक ऊर्जेची अँटेना आहेत, त्याची ते गोडाऊन आहे. आणि त्यांच्यामध्ये मंदिराच्या कळसापेक्षाही तिप्पट शक्ती ही विश्वशक्ती खेचून घेण्याची आहे. तेव्हा ही पद्धत पत्री सरांनी सगळ्यांना सांगितली. सोपी, साधी, कोणीही करू शकतं, केव्हाही करू शकतं, कुठेही करू शकतं. एकदा तुम्हाला सांगितलं की तुम्ही करू शकता. दीक्षा वगैरे काही नाही, मंत्र नाही, जप नाही, काही नाही. तर हे का केलं? त्याचं कारण असं आहे की तुमच्या लक्षात आलं की भगवान श्रीकृष्णांना जे सांगायचं आहे अर्जुनाला, म्हणजेच अर्जुनाच्या मार्फत त्यांनी संपूर्ण मानवजातीला तेव्हाच्या, त्याच्यानंतरच्या आणि वर्तमानातल्या त्यांना सांगायचं असं आहे की हे जीवन आनंदाने कसं जगायचं आणि नराचा नारायण होऊ शकतो तो कसं व्हायचं ते समजण्यासाठी भगवद्गीता सांगण्यात आलेली आहे. आणि ते सोपं करून पत्री सरांनी या पुस्तकामध्ये त्याचा गूढ अर्थ पण सगळ्यांना उकळून सांगितलेला आहे. कारण भगवद्गीतेवरती अनेक पुस्तकं लिहिली आहेत पण त्याच्यामध्ये त्याचा सरळ अर्थ सांगितला गेलेला आहे. उदाहरणार्थ, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्वापेभ्यो मोक्षादिष्यामी नाश. आता त्याच्यात त्याने काय सांगितलंय की सर्व धर्माचा त्याग करून मला म्हणजे म्हणजे श्रीकृष्णाला शरण या. तुम्हाला मी आता श्रीकृष्ण व्यक्तिशः सर्व पापांपासून मुक्त करीन, तुमचा उद्धार करीन, शोकित होऊ नका, असा एक असा आहे. किंवा दुसरा असाही श्लोक आहे त्याच्यामध्ये की सर्व धर्मान परित्यज्य. दुसरा श्लोक असा आहे की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा.
आता भगवद्गीता केव्हा सांगितली गेली? हजारो वर्षापूर्वी सांगितली गेली. त्यावेळेस इतर धर्म होते का? नाही, फक्त सनातन धर्म होता, हिंदू धर्म होता. मग हे असं का सांगितलं? तर इथे त्यांना आपण जो धर्म म्हणजे रिलीजन ह्या शब्दाने अर्थ घेतो तो अभिप्रेत नाही आहे. हे आत्मधर्म अभिप्रेत आहे. म्हणजे सर्व धर्म परित्यजाचा अर्थ असा आहे की पिरामिड भगवद्गीताद्वारे सांगितलेला अर्थाला अशा प्रकारे ग्रहण करायला हवे की जो कोणी ही असो सर्व परधर्माचा त्याग करून म्हणजे ज्याचा आत्मा आहे त्यांनी स्वतः आपल्या आत्म्याला आश्रय घ्यायला पाहिजे, शरण जायला पाहिजे. श्रीकृष्णाला नाही, इथे श्रीकृष्ण व्यक्ती नाही, कृष्णाला शरण जायचं नाहीये, तर आपल्या आत्म्याला शरण जायचंय आणि शरणागतीची प्रार्थना करायला हवी. कारण सर्व आपल्या चित्तवृत्तीला नियंत्रित करून ध्यानात राहिल्यावर त्यांची आत्मशक्ती त्यांच्या सर्व पापांचा नाश करते आणि अहम म्हणजे मी अर्थात श्रीकृष्ण त्याप्रमाणे माझ्यासारखे परमात्मे तुम्हाला मदत करतील, थोडीही चिंता करू नका. तर असे श्लोक त्यांनी निवडक श्लोक घेतलेले आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले. आता आणखीन एक श्लोक असा आहे की त्रैगुण्य विविषया वेदा निस्वैगुणो अभव अर्जुन निर्द्वंदो नित्य सत्वस्यो निर्गोयो क्षेत्र आत्मवान. हे अर्जुना, सगळे वेद त्रैगुण्य विषयांबद्दल प्रतिपादन करत आहेत. तू त्रिगुणातीत बन, त्रिगुणांच्याही पलीकडे जा, द्वंद्वाचा योगक्षेमाचा त्याग करून नेहमी शुद्ध सत्याला आपलेसे करून आत्मज्ञानी बनायला हवे. आत्मतत्वात स्थिर होऊन जा. नंतर एक असाही श्लोक आहे की यो माम पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्ये चित्त तस्याहम न प्रणश्यामि सजमेन प्रणश्यति. तर सर्व प्राण्यांमध्ये माम अर्थात स्वतःला अर्थात आपल्या आत्म्याला पाहणारा आणि मयी अर्थात आपल्या आत्म्यात सर्व प्राण्यांना पाहू शकणारा अर्थात आत्म्याची सर्व व्यापकता ग्रहण करणाऱ्या आत्मज्ञानीला असा अर्थ होतो. त्या प्रकारची व्यक्ती म्हणजे अहम म्हणजे मला दृष्टीस पडणार नाही असे होऊ शकत नाही. अर्थात त्याच्यावर माझी दृष्टी नजर राहील आणि त्याची दृष्टी सुद्धा माझ्यावर राहील असं श्रीकृष्ण त्याला सांगतायत. याचा अर्थ काय होतो की आपण आपल्या आत्म्यात सर्व प्राण्यांचे दर्शन घडणारे आत्मज्ञानी व श्रीकृष्ण परमात्मा यांच्यात कोणतेच अंतर नाहीये. सर्व संतांनी सांगितलंय, आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे की परमेश्वर कुठे आहे? तर सगळीकडे, प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक वस्तूत आहे. वनस्पतीत आहे, प्राण्यांमध्ये आहे, माणसामध्ये आहे. पण आपण काय करतो? त्याच प्राण्यांना मारून खातो आणि तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. तर हा जो विरोधाभास आहे तो इथे उलगडून सांगितलेला आहे आणि नेमकं काय करायचं हे याच्यात सांगितलं गेलेलं आहे. तर हे म्हणून त्याने काही सगळे श्लोक घेतलेले, ते निवडक श्लोक घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा उद्देश हाच आहे की थोडक्यात जसं धर्मो रक्षती रक्षितः तसंच ध्यानम रक्षती रक्षितम असं म्हटलेलं आहे. आणि पिरामिड मास्टर कोण? तर जो हे ध्यान करतो तो पिरामिड मास्टर. म्हणून पत्री सरांनी असे लाखो पिरामिड मास्टर्स तयार केले आणि जगभर ध्यानाचा प्रचार आणि प्रसार ह्या पद्धतीचं ध्यानात अनेक पद्धती आहेत पण त्यांनी हीच पद्धत लोकांना ह्या पद्धतीने ध्यान करायला सांगितलेलं आहे. कारण हे सगळ्यात उत्तम पद्धत आहे, सगळ्यात सोपी आहे
आणि हिच्याने तुमचं कल्याण होतं. तर ही भगवद्गीतेचं पुस्तक मला याचं भाषांतर का करावं असं वाटलं. तर गोव्यात एक असं ध्यानाचं शिबिर होतं, कार्यक्रम होता. त्यात त्यांचे एक प्रतिसद आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांनी आंध्र प्रदेशात ध्यान सगळीकडे पोहोचवलं आणि सगळ्या जगात पोहोचवलं. तर त्यांचे एक अंजनेय शर्मा म्हणून आहेत. ते मला म्हणाले की तुम्ही ध्यान झाल्यानंतर रोज 1 तास प्रवचन घ्यायचे. तर तुम्ही यावेळेस या भगवद्गीतेवरती बोला. आता गोव्यात मराठी एवढी चालत नाही म्हणून ते हिंदीत मी बोललो. तिथे एक एक श्लोक घेऊन त्याचा पदविच्छेद, शब्दार्थ, तात्पर्य आणि विवरण असं केलं. ते केल्यानंतर लोकांचा प्रतिसाद पण चांगला मला जाणवला. आणि नंतर माझ्या मनात आलं, कारण पती सर नेहमी सांगतात की आपल्या मातृभाषेत दिलेलं ज्ञान आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचतं, सगळ्यांना ते जाणवतं, लक्षात येतं, लवकर लक्षात येतं, चांगलं समजतं. म्हणून हे पुस्तक आपण मराठीमध्ये त्याचा भावानुवाद करावा. म्हणून मग मी ते पुस्तक पती सरांनी मूळ पुस्तक तेलुगूमध्ये लिहिलेलं आहे. त्याचे हिंदीत संस्करण झालेलं आहे. त्या हिंदीला मी हे मराठीत केलेलं आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये काही तेलुगू मास्टर आहेत की ज्यांना तेलुगू येतं आणि मराठी पण चांगलं येतं. तर मी हे भाषांतर केल्यानंतर त्या दोघा तिघांना ते पुस्तक भाषांतर पाठवून दिलं आणि त्यांना सांगितलं की या पत्री सरांना जे सांगायचं आहे तो भावार्थ याच्यात आलेला आहे का नाही हे तुम्ही चेक करा. काही असे चुकलं असेल तर त्यात तुम्ही हे करून घ्या. त्याप्रमाणे करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कारण त्यांनी माझं अभिनंदन करायला लागलं. म्हटलं हे मी निमित्त मात्र आहे. कारण अशी जी आध्यात्मिक पुस्तकं असतात की जी आपण लोकांच्या करता त्याच्यावरती काम करत असतो, तेव्हा ते लिहिण्याचं काम आपल्याकडनं होत नसतं. आपल्याकडनं ते करवून घेतलं जातं. आपण फक्त निमित्त मात्र असतो समर्पणासाठी. त्याच्यामुळे हे पुस्तक भाषांतर करत असताना मला अनेक वेळा म्हणजे कधी कधी एका श्लोकाचं हे करायला मला 1-1, 2-2 दिवस केले. आणि कधी कधी एक श्लोक एका दिवसामध्ये 2-2, 4-4 श्लोकांचं सुद्धा भावानुवाद पूर्ण झाला. आणि हे केल्यानंतर आणि करत असताना सुद्धा एक वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. एक तर ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होतच. म्हणजे आपला आतापर्यंत आपण कसं त्यातला सरळ अर्थ फक्त तात्पर्य फक्त आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यातलं विवरण पत्री सरांनी जे केलेलं आहे ते बघून आपल्या लक्षात येतं की अरे काय अर्थ आहे, कसं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पत्री सरांनी एक उदाहरण दिलेलं आहे. आपण म्हणतो स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावा. याचा अर्थ काय? तर तुमच्या आत्म्याचा जो धर्म असेल त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. कारण आत्माचा धर्म बदलत असतो. प्रत्येक जीवात्मा हा शेवटी परमात्मा बनत असतो, पण तो असं एकदम बनत नाही. तुम्ही आपण म्हणतो ना माणसाचा जन्म 84 लक्ष योनी मिळाल्यानंतर मग नरजन्माला लागतो आणि नराचा नारायण होऊ शकतो. कारण माणसालाच ही क्षमता आहे की त्याच्या आत्म्याची उन्नती पूर्णपणे करायची. जेव्हा माणूस आधी असतो तेव्हा तो तमगुणी असतो, नंतर तो रजोगुणी बनतो, नंतर मग सात्विक गुणी बनतो, सात्विक नंतर तो शुद्ध सात्विक बनतो आणि शुद्ध सात्विक नंतर निर्गुण बनतो. आपण परमात्म्याचं वर्णन कसं करतो? निर्गुण, निराकार, सर्व. त्याची अनुभूती आपल्याला याच्यात मिळते. आणि म्हणून पती सरांनी आपल्याला जे ध्यान पोहोचवलेलं आहे
ते ध्यान सुद्धा असंच आहे की त्या ध्यानामार्फत आपण परमात्मा पदाला प्राप्त होऊ शकतो. आपण फक्त माणूस नाहीये, तर देव दुसरा तिसरा कोणी नसून आपणच देव आहोत. आपला आत्मा हाच आपला देव आहे. माऊलींनी पण हेच सांगितलंय की लोक तीर्थयात्रा करतात, पूजा पाठ करतात,